हॅलो नमस्कार सोनियाज वर्ल्डमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त बेकरी स्टाईल रवा केक घरी कसा बनवायचा तोही कुकरमध्ये ते बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते आपण मिक्सरमध्येच मिक्स करणार आहोत जेणेकरून झटपट आपला केक होईल आणि जास्त भांडी देखील पडणार नाहीत। आणि वाटीच्या सहाय्याने मी आज रवा केक कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे। तुमच्याकडे मेजरिंग कप असतील तर मेजरिंग कपचा वापर तुम्ही करू शकता। तर इकडे बघा 2 वाटी मी रवा घेतलेला आहे। तर रवा जाड किंवा बारीक कुठलाही असेल तरी सुद्धा चालतो। तर 2 वाटी रव्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर असं हे प्रमाण घ्यायचं आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता। तर इकडे 1 वाटी साखर घातल्यानंतर अर्धी वाटी मी मिल्क पावडर घातलेली आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे आपल्या केकला छान असा मावा फ्लेवर येतो, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते। हे तुम्ही स्किप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आता हे सगळे इन्ग्रेडियंट मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, म्हणजे साखरेचा पूर्ण भुगा झालेला आहे आणि सगळे इन्ग्रेडियंट मस्त असे बारीक असे झालेले आहेत। आता ह्यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट घालायचे आहेत। तर बघा इकडे मी 1 पाऊंड वाटी गोडे तेलाचा वापर केलेला आहे, जे आपल्या रोजच्या वापरात आपण वापरतो ते। तर हे इकडे पाऊंड वाटी गोडे तेल घेतलेलं आहे। गोडे तेल कुठलंही तुम्ही वापरू शकता, जे तुम्ही नेहमी वापरत असाल ते। त्याच्या फक्त उग्र वास असलेलं किंवा मोहरीचं तेल आपल्याला इकडे वापरायचं नाहीये। त्यानंतर इकडे अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे। दही सुद्धा घालताना जास्त आंबट इकडे वापरायचं नाहीये। त्यानंतर इकडे 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे। तर दूध गरम करून मी कोमट करून घेतलेलं आहे। अगदीच थंड दूध घ्यायचं नाहीये किंवा अगदीच गरम जास्त दूध घ्यायचं नाहीये किंवा कच्चं दूध सुद्धा इकडे वापरायचं नाहीये। तर ही एक गोष्ट इकडे लक्षात ठेवायची। आणि विस्करच्या सहाय्याने एकदा मी व्यवस्थित हे मिक्स करून घेते आणि त्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामुळे काय होतं, सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिळून येतात आणि आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित केकसाठी तयार होतं। तर बघा आता हे मिक्सरमध्ये मी एकदा फिरवून घेते आणि हे छान असं आता इकडे पातेलं घेतलेलं आहे मी आणि हे छान असं आपलं बॅटर केकसाठी लागणारं तयार झालेलं आहे। तर केकसाठी लागणारं बॅटरची जी कन्सिस्टन्सी असते तसं हे बॅटर अगदी तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी छान असं सगळे इन्ग्रेडियंट मिळून आलेलं आहे आणि व्यवस्थित असं एकदम परफेक्ट आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे। आता हे बॅटर थोड्या वेळासाठी आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत, म्हणजे रवा जो आहे तो फुलून येतो। त्यामुळे हे 8 ते 10 मिनिटं आपल्याला हे तसंच झाकून ठेवायचं आहे। आता हे बॅटर झाकून ठेवले तोपर्यंत आपण कुकर प्रीहीट करून घेऊया। तर कुकर प्रीहीट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुकरच्या झाकणाची जी शिट्टी असते ती काढून ठेवायची आणि आतली जी रिंग असते ती सुद्धा बाजूला काढून ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला कुकर प्रीहीट करून घ्यायचं आहे। 8 ते 10 मिनिटं आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे। त्या कुकरच्या आतमध्ये मी अशी एक जाळी ठेवलेली आहे। तुमच्याकडे जाळी असल्यास ठेवा, नसल्यास डायरेक्ट प्रीहीट करू शकता किंवा मग तळाला तुम्ही मीठ जर रोजच्या वापरातलं आपलं असतं ते सुद्धा तुम्ही इकडे पसरवू शकता तळाला। आता कुकर प्रीहीट होतोय तोपर्यंत आता हे 8 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपलं हे बॅटर सुद्धा थोडंसं घट्ट असं झालेलं आहे, कारण की ह्यामध्ये आपण जो रवा वापरलेला आहे तो बाकीचे म्हणजे दूध दही किंवा तेल वगैरे असतं ते व्यवस्थित शोषून घेतो, त्यामुळे ह्या बॅटरला थोडासा घट्टपणा आलेला आहे। आता ह्याचं कन्सिस्टन्सी व्यवस्थित यावी म्हणून ह्यामध्ये अगदी लागेल एवढं असं दूध घालायचं आहे। दूध घालताना जास्त घालायचं नाही आहे, जसं लागेल तसं घालायचं आहे। मी इकडे साधारणतः 2 चमचे दूध घातलेलं आहे। तर बघू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर जर तुमचं पातळ झालं तर तुमचा रवा फुलणार नाही आणि अगदी असा थोडासा चिकट होणार तो तुमचा केक, त्यामुळे दूध घालताना प्रमाणात घाला। तर इकडे मी साधारणतः 4 चमचे घेतलं होतं दूध, त्यातलं 2 चमचे मी दूध वापरलेलं आहे। त्यानंतर आता इकडे 1 चमचा मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे। तर पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याचं मी प्रमाण इकडे वापरलेलं आहे। तुमच्याकडे हे दोन्ही इन्ग्रेडियंट नसतील तर मग तुम्ही आपलं इनफ फ्रूट सॉल्ट असतं ते 1 चमचा इकडे वापरू शकता आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। जितकं जास्त फेटाल तितकं आपलं बॅटर हे छान असं फ्लफी होतं आणि आपला केकसुद्धा छान असा जाळीदार फ्लफी असा तयार होतो। त्यानंतर बघा इकडे मी केक टिन घेतलेला आहे। केक टिनला मी तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि आता हे सगळं बॅटर जे आहे ते मी हे केक टिनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हा जो केक टिन आहे मी 2-3 वेळा असं डॅब करून घेते, जेणेकरून त्यामध्ये जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील। आणि हा केक आता मी कुकरमध्ये 30 ते 35 मिनिटांसाठी बेक करण्यासाठी ठेवणार आहे।
तर बघा 30 ते 35 मिनटं आपल्याला हा लो टू मीडियम फ्लेमवर बेक करायला ठेवायचा आहे। 30 ते 35 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला केक असा मस्त तयार झालेला आहे। केकला कलर देखील सुंदर आलेला आहे। 30 मिनिटानंतर मी एकदा चेक केला होता, तुम्ही आतमधल्या साईडला बघत असाल तर चेक केला होता तर थोडासा केक जो आहे तो कच्चा होता, म्हणून मी अजून 5 मिनिटं ठेवला आणि 5 मिनिटानंतर व्यवस्थित बेक झालेला आहे। सुरीला कुठेही केक चिकटलेला नाही आहे, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। आता हा केक टीन आपण कुकरमधून बाहेर काढूया आणि हा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। तर एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं लागतात केक पूर्णपणे थंड होण्यासाठी। तर 15 ते 20 मिनिटानंतर केक पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याच्या कडा आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। बघू शकता अगदी कडा पण मोकळ्या झालेल्या आहेत त्याच्या, आणि नंतर हा केक आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर छान असा जाळीदार आणि एकदम फ्लफी असा हा केक तयार होतो। टी टाइमला पण तुम्ही हा खाऊ शकता, मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता। लहान मुलं सुद्धा आवडीने खातात आणि चवीला अप्रतिम हा केक लागतो। नक्की ट्राय करा ही रेसिपी, अगदी साधी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टला होते। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।